हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शून्यातून विश्व निर्माण करणारा शिक्षक मी पाहिला, मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे। शिवसेना नेते प्रकाश पाटील यांचे जल्लोष 2025-26 मधील वक्तव्य। जय योगेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वासिंद या शाळेने जल्लोष 2025-26 या कार्यक्रमाचे आयोजन न्यू आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात रविवारपासून सुरू असून मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। शून्यातून विश्व निर्माण करणारा शिक्षक मी पाहिला, मला सार्थ अभिमान आणि गर्व आहे, असे वक्तव्य त्यांनी जल्लोष 2025-26 कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील, शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे, न्यू आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अरुण भोईर, उपप्राचार्य नीलम मंगेश जाधव, जय योगेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संचालक पुंडलिक भोईर, बाळगोपाळ एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रशांत भोईर, बाळगोपाळ एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी रुपाली अरुण भोईर, माजी उपसरपंच राजेंद्र भेरे, रज्जत कॉम्प्युटरचे प्रमुख राजेश चासकर तसेच गायत्री चासकर, पत्रकार तथा शहापूर गजालीचे संपादक संजय बन्सी भालेराव, वासिंद ग्रामपंचायत उपसरपंच ज्योती राजेंद्र भेरे, खातुली वासिंद सेवा सहकारी सोसायटीचे संचालक रघुनाथ काठोळे, विद्याविकास मंडळाचे माजी चेअरमन विद्याधर जाधव, सामाजिक कार्यकर्ते आत्माराम काठोळे, माजी शिवसेना शाखा प्रमुख हेमंत रसाळ, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक काठोळे, भाजपा ओबीसी माजी जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदे, सामाजिक कार्यकर्ते समीर जोशी, पालक शिक्षक संघटनेच्या राजश्री किरण गोतरणे, करिश्मा पाठारे, मयुरी भोईर, अनिता भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी न्यू आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेत सन 2023-24 साली इयत्ता 10वी मध्ये प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तसेच सन 2024-25 साली इयत्ता 10वी मध्ये प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। त्यामध्ये सन 2023-24 साली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला कुमार पार्थ सुनील काठोळे, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी दीक्षा प्रताप लाटे, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी निमिषा प्रमोद विशे तसेच सन 2024-25 साली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला कुमार सुशील सचिन पाटील, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कुमारी गार्गी नंदू उंबरगोंडे आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला कुमार मिथिल सचिन पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या कार्यक्रमात न्यू आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेत शिक्षण घेऊन MBBS झालेली कुमारी वृषाली चंद्रकांत तारमळे, वॉच आय एव्हर इनफ या पुस्तकाचे ऑर्थर यश रणजित जैन, इस्रो मध्ये इंटर्नशिप साठी निवड झालेले प्रतीक गजानन देसाई तसेच कुमारी बैशाई बिप्लाप मोंडाळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तर या कार्यक्रमात व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी तसेच ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करणारे विद्यार्थी कुमार ओम साळुंके, यज्ञेश खंडागळे, साहिल गंदे यांचा विशेष कामगिरीसाठी गुणगौरव करण्यात आला। या कार्यक्रमात हिराजी वेखंडे यांची शहापूर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल न्यू आयडियल स्कूल तर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तर न्यू आयडियल स्कूलचे सर्वा अरुण भोईर तसेच त्यांच्या पत्नी रुपाली अरुण भोईर यांचा देखील सत्कार यावेळी शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्याकडून करण्यात आला। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून जल्लोष 2025-26 या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। तर नटराज मूर्तीचे पूजन करून जल्लोष 2025-26 कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली।
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहा कांबळे, मेघा कथोरे आणि शुभांगी पाटील यांनी केले. Express my gratitude towards my school, my principal sir, my beloved teachers. Today who I am is because of whatever shape they have given to me. Today when I stand here, I am deeply happy because the prosperity and the popularity of this school has reached heights. So just one thing I would like to share students with is, success is not just to be perfect. Success is something to be persistent with your goals, to be perseverant, to not give up, to show up every time you fall, and to stay motivated every time. Thank you so much. Thank you, sir, to have me here and to give me this honor. Thank you. या ठिकाणी आपण पाहतो की सुंदर असं संकुल या वाशिम गावामध्ये जय योगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भोईर साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने जे स्वप्न साकारलं होतं ते या ठिकाणी आज खरं सत्यात उतरलेलं आहे. या ठिकाणी आज 1st to 12 म्हणजे 1ली ते 12वीपर्यंत सुमारे 3,500 विद्यार्थी या संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांना अध्यापन किंवा इतर जे काम करणारे आमचे जे कर्मचारी आहेत सुमारे 125 टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ या ठिकाणी आहे. आपण म्हणतो की शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. टुडेस एज इज द टेक्निकल एज. म्हणजे आजच्या युगामध्ये केवळ पुस्तकी शिक्षण बुकिश एज्युकेशन असणं महत्त्वाचं नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये कलागुण आहे, जी कौशल्य आहेत त्यांना कुठेतरी स्टेज मिळावा, त्यांचं प्रकटीकरण व्हावं, यासाठी दरवर्षी अशा सुंदर कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन शाळेच्या वतीने केले जाते. या ठिकाणी 3,500 विद्यार्थी या ठिकाणी असले तरी या शाळेची जी शिस्त आहे, जे संस्कार आहे ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. या शाळेचा 10वी 12वीचा रिझल्ट असेल तर एक चांगल्या प्रकारचे टॉप विद्यार्थी या ठिकाणी घडवले जात आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी आपण काही विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान केला, ते या शाळेचे डायमंड्स आहेत. कारण वैद्यकीय क्षेत्र आपले एक विद्यार्थिनी या ठिकाणी बोलले, किंवा अवकाश संशोधन असेल, खेळ असेल, साहित्य क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी घडत आहे. आणि या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून या महाविद्यालयाचे प्राचार्य भोईर सर आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत की मागील 2 वर्षापूर्वी साहेब मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान शासनाने सुरू केलं, या अभियानामध्ये सुद्धा या शाळेने क्रमांक तालुक्यामध्ये मिळवला आणि पारितोषिकाला ती शाळा पात्र ठरलेली आहे. शासनाच्या वतीने शिक्षण विभाग पंचायत समिती शहापूरच्या वतीने सुद्धा या ठिकाणी संस्थेचा, या शाळेचा आणि प्राचार्यांचा आपण सन्मान केलेला आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. जय योगेश्वर एज्युकेशन सोसायटी अँड न्यू आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिम आजच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, विद्यार्थ्यांचा जीवन गौरव या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि या न्यू आयडियल स्कूलची मुलं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला, क्रीडा, उच्च शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये या शाळेचं नाव मोठं करण्याचं, स्वतःच्या कुटुंब पालकांच्या नावाबरोबर शाळेचं नाव मोठं करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य भोईर सरांची फॅमिली आणि पूर्ण या शाळेचं स्टाफ, उपस्थित असलेले गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर बेरे साहेब,
उपसरपंच बेरे मॅडम, सन्माननीय व्यासपीठ, ज्यावेळेला या शाळेची सुरुवात होती त्यावेळेचे असलेले विद्यार्थ्यांची संख्या आणि मी पाहिलेली शाळा साधारणपणे होईल सर 22 वर्ष 27 वर्षापासूनचं जे या शाळेबरोबरचं माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या भाग्यामध्ये एवढा कर्तृत्ववान एक शिक्षक, शून्यातनं विश्व निर्माण करणारा शिक्षक मी पाहिला. मला त्याचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे जो आपला आहे आणि त्याचा आपण सर्वांनी कौतुकच केलं पाहिजे, नव्हे तर आपण त्याला सहकार्यच केला पाहिजे. आडवं तिडवं यायचं काम कुठल्याही क्षेत्रातल्या आणि कुठल्याही व्यक्तीने, सामाजिक संस्था असेल, राजकीय असतील, सर्वांनी आडवं यायचं काम नाही करायचं. भोईर सर कसं ताट उभे राहतील तो सहकार्य करायचं काम सगळ्यांनी करावं अशी माझी सर्वांना विनंती असेल. आणि म्हणून जर माझ्यासारखा सामान्य माणूस त्यांच्यासोबत राहताना एवढा मोठा एक छोटासा रोपटं वृक्ष होताना मला पाहता आलं, ही पण माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खरं म्हणजे माझ्या बँकेचे चेअरमन जे कैलासवासी गोपीनाथजी पाटील साहेब, त्यांच्या आणि माझ्यामध्ये झालेली चर्चा जी आहे, आता आज ते नाही आहे, ते 70मध्ये LLB झाले होते आणि त्यावेळेला त्यांनी GP पार्सिक बँक, गोपीनाथ पाटील पार्सिक जनता सहकारी बँक जी आहे ती त्यांनी त्यावेळेला 68मध्ये सुरू केलेली पतसंस्था. आज त्या बँकेचं किमान 8,000 कोटीचं टर्नओव्हर आहे आणि त्यांच्याबरोबर मी आता त्या बँकेचा सहकारी आहे, व्हाईस चेअरमन आहे. माझं भाग्य आहे गोपीनाथ पाटील साहेबांमुळं आणि या संस्थेच्या पहिल्या भेटीमध्ये ते स्वतः आले होते आणि त्यामुळं एवढं मोठं जी बँक आहे त्या बँकेचं चर्चा जी गोपीनाथ पाटील साहेबांबरोबर झाली, त्या चर्चामध्ये एक खेड्यातला मुलगा शेती करून भाजीपाला डोक्यावर घेऊन विकणारा आणि शेतकऱ्याचा मुलगा उभं राहिला पाहिजे, हे गोपीनाथ पाटील साहेब आणि माझ्यामधली झालेली जी चर्चा आहे, मला त्याचा म्हणजे त्या गोष्टीचा शेतकऱ्याचा मुलगा उभा राहिल्याचा सार्थ अभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. प्रकाश पाटील काल पण तुमच्यासोबत आजही आहे आणि पुढेही असणार आहे, कारण नीती आणि प्रामाणिकता साफ आहे. प्रत्येक माणसाला उभं करण्याचं भाग्य, उपकार नाही तर माझे भाग्य का मला अशा एकदा उमदा एक असलेला युवकाच्या साठी काय करता आलं. आणि म्हणून समाजामध्ये ज्यांच्यामध्ये कलागुण आहे, ज्यांच्यात कर्तृत्व आहे, त्यांच्या पाठीशी राहणं, त्यांना प्रोत्साहित करणं, त्याला दहीहंडीसारखं उभं करणं, आपल्या खांद्यावर त्याचं पाय ठेवून त्याला उभं करणं, त्याचे पाय खेचणं, हा काम माणसाने जीवनामध्ये करता कामं नाही. माझ्या आईचे संस्कार आहे, तिने म्हटलेलं आहे तुझ्या हातामध्ये जर एक भाकरी असेल त्याच्यातली एक चव दुसऱ्याच्या हातात गेली पाहिजे. मी जीवनाच्या प्रवासामध्ये इतके वर्ष काम करतो, या सोशल कामामध्ये अनेक वर्ष अनेक संस्थांना, अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना मला जे काय खारीच्या वाट्याने करता आलं, एका वेळेला 5-5 हजार 4-4 हजार विद्यार्थ्यांचं, शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे कपडे, बुक्स, त्यांच्या फीज भरत आलो. दान दिल्याने कधी कमी झालं नाही, दान वाढतच गेलं आणि आतापर्यंत ते करत आहे, तर त्याचा मला स्वतःलाही समाधान आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो, दान अनेकांकडे आहे, पण दानच सुद्धा असायला पाहिजे. दुसऱ्याचं विश्व आणि दुसरं मोठं झालेलं पाहताना जो आनंद मिळतो, तो आनंद तुम्हाला इतर कुठंही प्रवासात तुम्ही गेले तरी तुम्हाला तो मिळणार नाही आहे. आणि म्हणून सर, आपण आणि आपल्या या शाळेच्या सर्व शिक्षकांनी, शिपायांनी, साहेब, तुम्ही माझ्या मनातलं जे आहे का शेवटचा जो आपला शिपाई आहे, इथला साफसफाई करणारा कर्मचारी जो आहे,
जो या विद्यार्थ्यांच्यावर नेहमीच लक्ष ठेवून असतो. कारण विद्यार्थ्याचा दोष नाहीये, त्याच्या वयाचा दोष आहे. त्याला तुम्ही कुंभारासारखं जसं मडकं जे घडवलं जातो तसं तो घडतो. आणि म्हणून शिक्षक आणि जोपर्यंत आपल्याकडं 12वी होईल तिथपर्यंत विद्यार्थी असणार आहे. आपलं पुण्याचं काम ज्ञानाबरोबर त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम आहे. कारण मोबाईल जे आहे, मोबाईलच्या या दुनियामध्ये माणसं जे आहे ही दिशाहीन होत चाललेलं आहे. त्याचा उपयोग आणि वापर हा ज्ञानासाठी आणि जगामध्ये चाललेल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहण्यासाठी आणि त्या आपल्या नजरेमध्ये आपल्या मेंदूमध्ये साठवून भविष्य कालामध्ये आपण कसं जप घेऊ. आपल्या इथं अनेक असे आपण गुणगौरव केले. आपल्या शाळेचे ते विद्यार्थी आहेत, याचाही आनंद आहे. दुसरी संकल्पना तुमची सर जी आहे UPSC आणि MPSC, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत होते का इतर राज्यातले केरळ असेल, मद्रास असेल, आंध्र असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, या राज्यामधनं UPSC आणि UPSCचे खूपसे पासआउट झालेले आणि IAS आलेले सेक्रेटरी असलेले ते पाहत असायचे आणि त्यांच्या मनामध्ये ती नेहमी खंत असायची. ते बोलून दाखवत होते का मराठी माणूस, मराठी मुलगा सुद्धा IAS झाला पाहिजे. राज्यकर्ते तुमची ग्रामपंचायत असो या तुमचं सरकार असो, परंतु पॉलिसी जी आहे तो सेक्रेटरी आणि IAS ऑफिसर जो आहे तो करत असतो. आणि म्हणून मराठी माणसांनी IAS व्हावा, ही IPS व्हावा, IFS व्हावा, वेगवेगळ्या ह्याच्यामधलं जे या देशामधलं जे टॉपर रँक आहे त्याच्यामध्ये असावं. आणि म्हणून बाळासाहेबांनी सुद्धा तशा स्वरूपाचं UPSC आणि MPSCचं प्रशिक्षण शिबिर सुरू केलं आणि त्याच्यातनं नंतर अनेक मराठी मुलं जी आहेत IAS IPS झाल्याचं पाहायला मिळालं. आणि म्हणून सर आपली संकल्पना खूप चांगली आहे. आपल्याकडं सगळं रेडी आहे. खूप लोकांना या सगळ्या गोष्टींची तयारी करावं लागणार आहे. आपल्याकडं ऑलरेडी सेटअप आहे. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, आपल्या फॅमिलीच्या आणि कुटुंबिक भावांच्या, सगळ्या कुटुंबाच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आपल्याला हे सगळ्या गोष्टींचं यश मिळालेलं आहे. आणि म्हणून या संकुलामध्ये आपल्याला नक्कीच UPSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांना टॉपर जे असलेले IAS जे आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन त्यांच्याकडनं शिकवून आणि तुमची जी 5 वर्षाची जी संकल्पना आहे तर ते सत्यात उतरेल. कारण आपण आतापर्यंत जे सुरू केलेलं छोटंसं रोपटं एवढं मोठं वटवृक्ष झालं तर ते सुद्धा तुमचं स्वप्न साकार होईल याच्यात माझ्या मनात कुठली शंका नाही. पुन्हा एकदा सर तुमचं, विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि पालकांचं, आपल्या मुलांना सुद्धा शाळेच्या भोईर सर आणि स्टाफ बरोबर पालकांनी सुद्धा आपल्या मुलांवर आपणही लक्ष ठेवला पाहिजे. चांगलं जे आहे, चांगलं ज्ञान, चांगलं विचार, माझी आई सांगत होती, संगत प्रकाश सज्जनाची कर दुर्जनाची कधीही करू नको. तो कितीही श्रीमंत जरी असला तर एक दिवस तुम्हाला अशा जागेने नेऊन सोडून देईल तर जीवनाचे सगळे दिवस तुम्हाला आठवतील. त्याच्यामुळं सज्जन गरीब जरी असला तरी चालेल, तो तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला कधीही धोका होऊ शकत नाही. श्रीमंती किती आहे त्याच्यापेक्षा श्रीमंती कशी कमवलेली आहे त्या नजरेने आपण बघितलं पाहिजे. श्रीमंती चुकीच्या मार्गाने आली असली तर तो कितीही श्रीमंत असो तो समाजाच्या पात्र नाही आहे. आणि म्हणून सामान्य माणूस सुद्धा, शेतकरी सुद्धा जो प्रामाणिक असेल तर त्याचा आपल्याला गर्व आणि अभिमान असायला पाहिजे. तर पालकांना सुद्धा माझी विनंती आहे, जसा भोईर सर आणि भोईर सराच्या पूर्ण स्टाफचं विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये, डिसिप्लिनमध्ये, त्यांच्या भविष्याचा विचार करण्यामध्ये जो विचार करतायत तसाच पालकांनी त्यांना प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा ठेवतो. आणि सरांना आणि विद्यार्थ्यांना, स्टाफला आणि पालकांना सुद्धा या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.